साईडला सोडून मला काय सांगायला सकाळचे 11 वाजलेत. काल आपण जे सोमोरी लेक होता त्यातून सकाळी 6:30 वाजता निघालो होतो आणि संध्याकाळी 5 वाजता हे जे जिस्पा आहे येथून आपण स्टे केला होता. आज आपण जिस्पावरून जे मनाली आहे तिकडे जाणार आहोत. जात जात आपण अटल टनल ते पाहणार आहोत. जी जिस्पा व्हॅली आहे ती अतिशय सुंदर अशी आहे. इथे साईडला खूप उंच उंच असे डोंगर आहेत आणि हॉटेल्स वगैरे टेंट वगैरे ते तुम्हाला राहण्यासाठी मिळतात. सगळीकडे पाणी आणि हिरवळ आहे. हे जे आहे केलंग आहे. मोस्टली जे लेहून लोक मनालीसाठी जातात ते मोस्टली या ठिकाणी स्टे करतात. दंडी गाव आहे. तांदी खूप पाऊस झाला होता त्यामध्ये सगळं वाहून खालती आलेलं आहे. दगड वगैरे त्याच्यामुळे रोड वगैरे पण वाहून गेले. आपण फायनली अटल टनल इथे पोहोचलो आहोत. समोर ते कन्स्ट्रक्शन दिसतंय ते अटल टनलचं आहे. आता तेथून आपण आतमध्ये जाणार आहोत. नाही इथून या ब्रिजवरतून आपल्याला राईट जायचं आहे. समोर आपण अटल टनल पाहतोय. आपण इथे गाडी थांबवून हे जे एंट्री आहे अटल टनलची ती पाहणार आहोत. तिथे ह्या साईडने इकडून आलो केलॉन साईडनं. हा सरळ जो रोड जातो इकडे तो लाहोल स्पितीसाठी जातो आणि ह्या ब्रिजवरून ह्या जो अटल टनल आहे तिथून डायरेक्ट आपण मनाली साईडला जातो. हा जो अटल टनल आहे हा अटल टनल जगातील सर्वात उंचीवरील लांब असा टनल आहे. ज्याची लांबी 9.02 किलोमीटर एवढी आहे. हा जो ब्रिज आहे तुम्ही पाहत आहात त्या ब्रिजवरून तुम्ही ब्रिज क्रॉस केला की जो लेफ्टला रोड जातो तो लेहला जातो आणि जो राईटला रोड जातो तो कोकसरहून स्पिती विलेजला जातो. त्या साईडच्या सर्व भागाला लाहुल व्हॅली बोललं जातं. आणि
हा जो रोड आहे हा रोड सिसू विलेज करून तसंच केलॉंग करून जिस्पा पांग करून लेहला जातो. थँक्यू सर, थँक्यू. पोर्टल आहे, आपण साऊथ पोर्टलला जाणार आहोत जे की हिमालय साईडला आहे. 9.02 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो आता आपण जाताना व्हिडिओद्वारे पाहूत कसा आहे तो. आणि जो साऊथ पोर्टल आहे त्या साईडला जाऊन पण आपण फोटो काढणार आहोत. इथे वॉशरूम पण आहे. किलोमीटरचा प्रवास बोगद्यातून आपण आता सुरू करणार आहोत टनलमधून. टनलचे अजून पेंटिंगच्या वगैरे आतमध्ये काम चालू आहे. टनलमध्ये कुठेही थांबायला अलाउड नाही आहे. अटेल टनल 40ची स्पीड मेंटेन करत आहे आणि ओव्हरटेक इथे अलाउड नाही आहे. इथून 60ची स्पीड मेंटेन करा सांगतायत. अतिशय सुंदर पॉश असा टनल आहे. सगळीकडे व्यवस्थितरित्या कॉन्क्रीट वगैरे केले गेलं आहे. एकदम प्लेन असा हा टनल आहे. साईडला चालण्यासाठी थोडासा रस्ता पण आहे दोन्ही साईडला. ही जी ग्रीन लाईट तुम्ही दोन्ही साईडला पाहताय इंडिकेटर, तशी ग्रीन लाईट प्रत्येक 500 मीटरहून आपल्याला म्हणजे एक्झिट होण्यासाठी रस्ता केला आहे दोन्ही साईडला. टनलमध्ये CCTV पण इन्स्टॉल केले गेले आहेत. एक 10 मिनिटाच्या प्रवासानंतर हा टनल समाप्त होत आला आहे. आपला अटल टनल इथे संपतो. हा साऊथ पोर्टल आहे साईडचा, येतोय तो साऊथ पोर्टल आहे. ओहो, थँक्यू अँड विजिट अगेन. हे काय? ओके ओके ओके. इधरचे मनाली साईडकडून येतानाचं साऊथ पोर्टल आहे. आतमध्ये 40, 60 आणि कुठे कुठे 80ची स्पीड मेंटेन करायला सांगितले. कुठं स्टॉपेज नाही आहे. तसेच ओव्हरटेक पण अलाउड नाही आहे. CCTV सगळे इन्स्टॉल आहेत, लाईट इन्स्टॉल आहे. हे जे साऊथ पोर्टल आहे त्याच्या साईडचं जो व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता. जसं की ढग वगैरे खालती आले आहेत सगळे. साईडचा जो गेट आहे त्याचा अल्टिट्यूड हा 10,040 फूट एवढा आहे. नॉर्थ पोर्टलला पण वॉशरूमची वगैरे सुविधा होती, तशी येथे पण आहे. आता इकडून सरळ रस्ता हा मनालीकडे जातो. मध्ये जो पाऊस वगैरे होऊन गेला आहे मनालीला आणि जी म्हणजे जास्त जे काय नासधूस वगैरे झाली आहे इथली, म्हणजे रोड वगैरे वाहून गेलेत, काय बिल्डिंग वगैरे पडलेत, पूल वाहून गेलेत. त्यामुळे हा जो रूट आहे त्या रूटला आज जास्त गर्दी नाही आहे. नाहीतर मोस्टली या रूटला गर्दी असते. इथून जी मनाली आहे त्या मनालीचा डिस्टन्स हा 25 ते 30 किलोमीटर एवढा आहे. आणि आपण एक पाऊण ते 1 तासामध्ये
मनालीमध्ये पोहोचून जाऊत. हा धुंदी ब्रिज आहे. बघा हे जे सोलंग व्हॅली आहे याला येथे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असतो. इथे हा रोपवे दिला गेला आहे जो की बर्फ पाहण्यासाठी लोक या रोपवेवरती जातात. इथे खूप गर्दी असते जेव्हा इथे बर्फ असतो तेव्हा, परंतु आता इथे गर्दी वगैरे नाही आहे, सगळं खालती आहे. हे जी सोलंग व्हॅली आहे इथे जे ॲक्टिव्हिटीज होतात ते आपल्याला सर सांगतायत. इथे प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कीइंग होते. इथे गव्हर्नमेंटचं स्कीइंगचं जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचं पण इथे एक इन्स्टिट्यूट आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला इथं 2 प्रकारचे पॅराग्लायडिंग होतात. एक म्हणजे छोटी पॅराग्लायडिंग जी ह्या समोरच्या टेकडीवरून सोडली जाते आणि दुसरी म्हणजे मोठी पॅराग्लायडिंग जी त्यासाठी तुम्हाला रोपवेनं वरती जावं लागेल आणि रोपवेवरनं तिथनं पॅराग्लायडिंगनं खाली यावं लागतं. ही समोरचा जो रोपवे बनलेला आहे तो रोपवे बर्फात आपल्याला जाण्यासाठी बनलेला आहे. पण तो जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तुम्हाला ओपन दिसेल आणि खूप वेळ असते त्याला त्याचं बुकिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवावं लागत असते. मनाली पॅराग्लायडिंग असोसिएशन सोलंग व्हॅली. हां खाली उतरा खाली स्टार्ट. छोटा है आप आज ही वापस जाने के खाली होती ती BS मध्ये. खालती वाहते ती BS मध्ये आपण बघितलं. त्याच नदीच्या पाण्यामुळे जे कुल्लू वगैरेला जो मोठा ट्रॅजेडी झाली होती ती त्याच्यामुळे झाली होती. ती वैशिष्ट्य BS मध्येचं पाणी आहे, त्या पाण्याने सगळं केलेलं आहे. पूर्ण रस्ता निघून गेला इकडून. नगर रोड कुल्लू मंडी नगर रोड से लेफ्ट साइड में गेला आणि मेन रोड आहे तो राईट साइड. आपल्याला उद्या इकडूनच जायचं. हे मनालीचा जो मॉल रोड आहे त्याच्या म्हणजे बस स्टँडच्या बॅक साईडला मी रूम बघितलेले आहेत 2. ही पहिली रूम आहे, डबल बेड आहे, कपाट पण दिलेलं आहे, टीव्ही आहे, टीपॉय आहे. ही एक रूम आहे आणि इथेच साईडला दुसरीवाली रूम आहे. आम्ही 5 जण आहेत. ते सेकंड एक म्हणजे दुसरा सिंगलचा एक बेड लावतो बोललेत. पर रूम 800 रुपये एका दिवसाचे, म्हणजे 2 रूमचे 1600 रुपये होतील एका दिवसाचे. आम्ही 2 दिवस इथे मनाली तिथे थांबणार आहोत. हे हॉटेल युनिक आहे, डिस्ट्रिक्ट कुल्लू.
मायनस किती राहील तुझ्याकडे? 22,470 17,530 22,470. 6-7 दिवस आम्हाला लेह लडाख तसे इथे मनालीला आणून सोडणारे आपले सोनमबाई आज लेहला परत जात आहेत भाडे घेऊन. हे हां, आम्हाला इथपर्यंत मनालीपर्यंत त्यांनी सुखरूप सोडला आहे. अविनाश सर फोटो घेत आहेत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.